नमस्कार. जेई मेन्स फेज 1 2026 उद्या 21 जानेवारीपासून सुरुवात होते. अपेक्षा करतो की आपण आपले ॲडमिट कार्ड्स अतिशय व्यवस्थितपणाने ड्युली फिल केलेले असतील, ज्यावरती फोटो पासपोर्ट साईज फोटोग्राफ अटॅच केलेला असेल, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन तयार करून ठेवलेलं असेल, सोबत तुमचं व्हॅलिड आय डी कार्ड ठेवलेलं असेल जे तुम्हाला परीक्षेसाठी घेऊन जायचं, आणि 2 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ जे आपण अपलोड केलेले आहेत किंवा आपल्या ॲडमिट कार्डवरती पेस्ट केलेले आहेत ते सोबत घेऊन जायचे. गॉट इट. आज NTA एक खूप महत्त्वाची अशा स्वरूपामधली ॲडवायझरी डिक्लेअर केलेली आहे, जे तुम्हाला माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या ॲडवायझरीमध्ये 4 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. नंबर 1, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू डू द कॅल्क्युलेशन्स विथ द कॉन्स्टंट्स गिव्हन. हा जो कॉन्स्टंट्स गिव्हन आहे, बऱ्याचदा इथं गोंधळ होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो तुमचा, की तुम्हाला म्हणजे युजली तुम्ही ॲक्च्युअल व्हॅल्यू पाठ करून ठेवलेली असते, जसं की प्लँक्स कॉन्स्टंट आहे किंवा पायची व्हॅल्यू आहे किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. बट क्वेश्चनमध्ये जर समजा कॉन्स्टंट व्हॅल्यू जर वेगळी दिलेली असेल, जसं की प्लँक्स व्हॅल्यू ही 6.626 बाय 10 टू द पॉवर -34च्या ऐवजी फक्त 6.6 एवढंच दिलेलं असतं, मल्टिप्लाइड बाय ऑर बाय 10 टू द पॉवर -34, किंवा पायची व्हॅल्यू आहे 3.14च्या ऐवजी 22/7. ओके, या स्वरूपामध्ये दिलेली असतं. म्हणून क्वेश्चन व्यवस्थितपणाने रीड करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला समजू शकते. आपण समजून घ्या, कॉन्स्टंट व्हॅल्यू युटिलाइज नाही केली तर आन्सर बदलू शकतं, कारण पुढे आणखी एक खूप महत्त्वाची अशा स्वरूपामधली याच्यामध्ये गोम आहे. त्यांनी स्पष्टपणाने इथे इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की 4 पैकी only one of the 4 given options is the most appropriate. 4 पैकी फक्त एकच मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आहे. त्यामुळे कृपया इथे या सगळ्या ह्याचा गोंधळ आहे. तुम्ही कितीही तुम्हाला वाटलं आपण करेक्ट सोडवलं, सिली मिस्टेक आहे, झाली आहे, फलानं बिस्तानं, तुम्ही मागच्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून जी मेहनत घेताय एका प्रश्नासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे कृपया कॉन्स्टंट व्हॅल्यू आणि मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन म्हणजे तुम्हाला जरी वाटलं हेही करेक्ट असू शकतं, तेही करेक्ट असू शकतं, त्याच्यातलं मोस्ट अप्रोप्रिएट हेच कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर पुढचा एक खूप महत्त्वाचा इथे कन्सर्न आहे, जो सेक्शन बी च्या संदर्भामध्ये आहे. Candidates are advised to do the calculations with the constants given if any in the questions. आणि त्यानंतर दिलं the answer should be rounded off to the nearest integer. हा एक महत्वाचा चेंज या वर्षी झालेला लक्षात घ्या. म्हणजे आता 6.26 वगैरे असं कुठलंही आन्सर असणार नाही. जरी तुमचं ते आन्सर आलं तरी त्याला राऊंड ऑफ करून घ्यायचं. 6.26 ला तुम्हाला 6च लिहायचं आहे. लक्षात आलं. 6.5 ला तुम्हाला 6च घ्यायचं आहे. हे आपण सर्वांनी प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. सिग्निफिकंट फिगरचा रूल पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 5.5चं 6 होईल आणि 6.5चं 6च होईल. लक्षात आलं तुमच्या. त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण थोडंसं म्हणजे शांत चित्तानं डोक्यामध्ये ठेवा. आणि शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा की the candidates are advised to read the subject specific instructions and general instructions mentioned in the question paper and abide by the same म्हटलेलं आहे. You are bound to follow the instructions given in the question paper. म्हणून प्रश्नपत्रिका आपली स्क्रीनवरती असणार आहे. सब्जेक्ट वाईज सगळेच्या सगळे दिलेले इन्स्ट्रक्शन्स अगोदर शांत चित्तानं वाचा. आधाशासारखं फक्त आणि फक्त प्रश्न सोडवण्याच्या मागे लागू नका. अगोदर 1-2 मिनिटं शांत चित्तानं दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स वाचण्याकडे लक्ष द्या आणि त्यानंतर त्या फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद. सर्वांना जेई मेन्स फेज 1 साठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.